आपल्या देवाजवळ दिवा लावणे हे अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईट शक्तीचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। देवाजवळ दिवा लावण्याचा एकच हेतू म्हणजे आशा, ज्ञान आणि समृद्धीची मागणी करण्याचा एकमेव मार्ग। आणि आता तर नवरात्र येत आहे। नवरात्र म्हणजे दिव्याचा उत्सव। परंतु हा दिवा लावण्यासाठी आपल्याला लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वात। आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड वाता अवेलेबल आहे, परंतु घरी आपल्याला कापसाच्या वाता ह्या वसा काढून बनवायच्या असेल तर कशा बनवायच्या तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सुरुवातीला आधी मी येथे कापूस पिंजून घेतला। कापूस पिंजून घेणे म्हणजे जी कापसामध्ये सरकी ज्याला म्हणतो आपण ते असते किंवा ज्या छोट्या छोट्या बिया असतात त्या आधी काढून घ्यायचा। त्याला आपल्याला अशा प्रकारे मौसूद करायचं। त्यानंतर एका हातात सैलसर असा कापूस पकडायचा व दुसऱ्या हाताने त्याचा वसा काढण्यासाठी एकाच साईडनं अशा प्रकारे आपल्याला तो वसा गोल गोल फिरवायचा आणि असा गोल फिरवल्यामुळे तो घट्ट बसतो आणि हळूहळू वसा निघायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम ताणून धरायचा नाही आहे आपल्याला। तो जर आपण ताणून धरला तर तो तुटून जातो। जर आपण असा खूप ओढून त्याचा धागा बनवायचा प्रयत्न केला तर तो धागा मधातून तुटतो आणि मग वात व्यवस्थित बनत नाही। अशा प्रकारे थोडासा मोठा वसा काढल्यानंतर आपल्याला हाताभोवती असं 3 ते 4 वेळा याला गुंडाळून घ्यायचं आहे। आपण याचे 4 किंवा 5 पदरसुद्धा गुंडाळू शकतो। लक्षात घ्या, आपण जितक्यादा हा वसा हाताला गुंडाळू तितकी ती वात जाडसर होणार आहे। त्यामुळे तुम्हाला वात कशी हवी त्याच्यानुसार तुम्ही 2, 3 किंवा 4 वेळा हा धागा हाताभोवती गुंडाळून घेऊ शकता। हा जो कापसाचा वसा आहे तो एकमेकात घट्ट बसावा यासाठी अशा प्रकारे थोडंसं दुसऱ्या हाताने दाब देऊन एका हातावर त्याला असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपली वात ही तयार होईल आणि ती उकलणार नाही। अशाच प्रकारे आपण एक दुसरी वात सुद्धा करून बघूया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गोल गोल एकाच साईडने ही वसा फिरवायचा आहे आणि अगदी हळूवारपणे आपल्याला तो वसा गोल गोल फिरवायचा आहे, जेणेकरून वसा निघेल व तो मधातून तुटणार नाही। वसा एकसारखा आणि बारीक यावा यासाठी सुरुवातीला कापूस आपल्याला व्यवस्थितपणे निवडून घ्यायचा आहे। आता तुम्ही येथे बघू शकता अशाच प्रकारे आपण एक दुसरी सुद्धा वात तयार करत आहे। अशा प्रकारे आधी आपल्याला सुरुवातीला हा धागा एकमेकात गुंडाळून घ्यायचा आहे। त्यानंतर मग हलक्या हाताने त्या वातेला असं हातावर प्रेस करायचं आहे, जेणेकरून ती वात उकलणार नाही आणि दीर्घकाळ जशीच्या तशीच राहील। एक साधारणतः अर्ध्या तासामध्ये तुम्ही 30 ते 35 वाता करू शकता। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत।